नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतल्या ज्योती स्ट्रक्चर या कंपनीमध्ये आग लागली। कंपनीतल्या काही प्लास्टिकच्या टाक्या आगीमध्ये भस्मसात झाल्यात। अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्यात। अग्निशमन दलासोबत सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील घटनास्थळी रवाना झाले। आग कशाने लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतल्या ज्योती स्ट्रक्चर या कंपनीमध्ये आग लागली। कंपनीतल्या काही प्लास्टिकच्या टाक्या या आगीमध्ये भस्मसात झाल्या। अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। योगेश, आग नेमकी कशामुळे लागली आणि नेमकं काय काय नुकसान झालं? ज्योती स्ट्रक्चर ही कंपनी मोठमोठे सपोर्ट स्ट्रक्चर तयार करणारी कंपनी आहे। या कंपनीमध्ये आज सकाळच्या सुमारास काही ठिकाणी धूर दिसू लागला आणि त्यानंतर जी आग आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पेटली। तर प्लास्टिकच्या ज्या काही परिसर टाक्या त्या ठिकाणी आहेत किंवा प्लास्टिकचा जे स्क्रॅप ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। त्यामुळे ही आग खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पसरली। संपूर्ण जे स्ट्रक्चरच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे कंपनीच्या बाहेरच्या बाजूला जे प्लास्टिक होतं ते जळू लागलंय आणि त्यामुळे अग्निशामक दलासोबत सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झालेले आणि आग कशाने लागली हे अजून समजू शकलं नाही। मात्र पहिल्यांदा आग विझवण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी केला जातो। धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतल्या ज्योती स्ट्रक्चर कंपनीला भीषण आग लागली।